तंत्रज्ञानावरती बखर तंत्रज्ञानाची, संवाद, प्रवास, प्रकाश तंत्र अशी 4 पुस्तकं, इतिहासावरती गुलाम, अन्न हे 2 पुस्तकं, अर्थशास्त्रावरती अर्थात आणि अनर्थ ही 2 पुस्तकं, कायद्यावरती मायलॉवरती गाजलेलं 1 पुस्तक, बोर्डरूम हे व्यवस्थापनावरचं पुस्तक, त्याच्यानंतर स्वतःचं चरित्र सरांनी लिहिलेलं आहे, मुसाफिर त्या पुस्तकाचं नाव आहे. हे तर अतिशय गाजलेलं, अतिशय नावाजलेलं पुस्तक, ज्या पुस्तकांमुळे अनेकांचं आयुष्यच बदलून गेलेलं आहे. जे अगदी आत्महत्येच्या विचारात होते ती लोक सुद्धा त्या पुस्तकाच्या वाचनानंतर उभारी घेऊ लागलेली आहेत. मानसशास्त्रावरती मनात, मनकल्लोळ, ऑटिझम, नैराश्य, सायकोथेरपी, थैमान चंद्रवादाची अशी 6 महत्वाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. संगीत, चित्र, शिल्पकला, चित्रपट याच्यावरती नादवेद, सिम्फनी, कॅनव्हास, लाईमलाईट, झक ऊर्जा अशी महत्वाची 7 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. विज्ञानावरती बन्नाट, वैद्य अशी बरीचशी पुस्तकं, मानसशास्त्रावरती 50 आयडियाज इन सायकोलॉजी, इतिहासावरती इतिहास, कायदा, साहित्य यावरती सुद्धा पुस्तकं आहेत. सेक्स, कोर्टरूम ही सुद्धा पुस्तकं आहेत आणि अजून नवी 11 पुस्तकं सरांची पाईपलाईन मध्ये जी लवकरच आपल्याला वाचायला मिळतील, जी लवकरच प्रकाशित होतील. सरांनी या सर्वच विषयांमध्ये जे सखोल अभ्यास करून मांडणी केलेली आहे पुस्तक स्वरूपात सोप्या भाषेत मराठीमध्ये आपल्यासमोर जे आणलेलं आहे ते अनेक वर्तमानपत्रांमधून देखील सरांनी प्रसिद्ध केली. जवळपास 1000च्या वर आर्टिकल्स सरांची ख्यातनाम वृत्तपत्रांमध्ये, मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली आहे. एवढंच नाही तर टेलिव्हिजन, युट्यूबवरती अनेक भाषणं सरांची प्रकाशित झालेली आहेत. टेडेक्स या प्रचंड प्रतिष्ठेच्या भाषण मालिकेत भाषण देण्याचा बहुमान सरांना मिळालेला आहे. या सगळ्या भव्य दिव्य कारकिर्दीमुळे सरांना अनेक पारितोषिक, अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यातल्या काही पुरस्कारांचा मी इथे उल्लेख करतो. IBM तर्फे 2 पुरस्कार, माननीय पंतप्रधानांकडून 2 पुरस्कार, उद्योगरत्न पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून कुमार गंधर्व पुरस्कार, डॉक्टर पार्लेकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सोनपंत दांडेकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, AIT कडून, सोलापूर विद्यापीठाकडून आणि उत्तुंग परिवाराकडून 5 वेळा जीवन गौरव पुरस्कार, लाभशेटवार पुरस्कार, इंद्रधनुष्य पुरस्कार, पद्माकर देव स्मृती पुरस्कार, नचिकेळकर पुरस्कार अशी अनेक पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार, जनकल्याण पुरस्कार, अनेक पुरस्कारांचे सर मानकरी राहिलेले आहेत. एवढंच नाही तर IITचा बहुमानाचा डिस्टिंग्विश्ड अल्युमिनाई हा पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. 1953 पासून IITने जीनियस IITians जे आहेत यांची एक यादी तयार केली 100 लोकांची. 1953 पासून जे IITतून, देशातल्या सर्व IIT मधून, त्यामध्ये पहिल्या 100 मध्ये अगदी 35व्याच क्रमांकावरती सरांचं नाव येतं. एवढंच नाही तर त्या यादीमध्ये कोण आहेत मग? नारायण मूर्ती आहेत, नंदन नीलकेनी आहेत, आनंद देशपांडे आहेत, मनोहर पर्रीकर आहेत. या दिग्गजांच्या सोबत सरांचं सुद्धा नाव आपल्याला अभिमानानं आहे हे सांगावं असं वाटतं. सरांना बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया इथे झालेल्या 2015, 17 आणि 19च्या संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनं केलेली आहेत. आशियाना नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा सरांनी सुरू केलेली आहे. सध्या सॉफ्ट एक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सरांच्या पुस्तकांमुळे अनेकांची जीवन बदलून गेली अशा बहुआयामी, ज्ञान संपन्न आणि कार्यकर्तृत्वाचा संगम असलेल्या श्री अच्युत गोडबोले सरांविषयी एवढंच मला असं वाटतं की अक्षरांची लेणी त्यांची, विचारांचा देता तर ठेवा, ज्ञान आणि अनुभवांनी त्यांच्या जीवनाचा प्रवाह समृद्ध व्हावा, जीवनाचा प्रवाह. मी त्यांना आमंत्रित करतो की त्याने आपलं ऍड्रेस सुरू करावं. श्री अच्युत गोडबोले. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर, कुलगुरू बसलेले आणि इतर अनेक मान्यवर बसलेले, आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. मी या विद्यापीठाच्या आवारात आलो आणि मी खरोखर अतिशय थक्क झालो. अतिशय सुंदर असा आवार
आणि 600 अगोदर 800 असलेलं, नंतर मेडिकलला दिल्यामुळे आता 650 एकर. मी IITच होतो मुंबईला, तेव्हा आमचं 550 एकराचं कॅम्पस होतं. मला वाटलं आपण फार ग्रेट, इतर तुम्ही 650, त्याच्यापेक्षा मोठा आवार आहे इथे. फारच छान सगळी झाडी आहे, इकडनं सगळं बिल्डिंग बघून मला छान वाटलं. इथे केवढी प्रचंड गर्दी, उत्साह आणि तरुणांचा जो काही सगळा हे आहे ते बघून मला फार छान वाटतंय. एक तो मी हे करून दाखवणार आहे, म्हणजे आपण आज जो विषय बोलणार आहोत तर फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, एकंदरीतच टेक्नॉलॉजी आणि त्यामुळे फरक काय घडणार आहे त्याचा थोडा इतिहास, आज कुठे आहोत आपण आणि उद्या कुठे आपण जाणार आहोत ह्याच्याविषयी मी बोलणार आहे. त्याच्याविषयी मी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत, काही त्यातली बाहेर आहेत, जरूर खूप कमी कॉपी झालेल्या आहेत मी. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स अशी पुस्तकं. स्टॅटिस्टिक्सचा खूप मोठा संबंध आहे. गरज नको, अर्थ नको. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला आज आपण कुठे आहोत ह्याच्यापासून मी सुरुवात करतो, मग इतिहास मी घेऊन जाईन. ChatGPTचं तुम्ही ऐकलं, सगळीकडे त्याचं नाव सगळीकडे चालू आहे. तर ते काय करतं की आतापर्यंत जो डेटा त्याला मिळालेला असतो त्या डेटामधनं तो शिकत जातो. तर तुम्ही समजा तुमचं नाव दिलं आणि कविता करायला सांगितली तर तो काहीतरी तुम्ही खूप छान आहात, तुम्ही मानवतेचं कल्याण करताय, अशा तशा कविता तुमच्या नावाने तो कलेक्ट करून देतो. पण तुमच्याविषयी काही अवेलेबल असेल इंटरनेटवर, तर माझ्याविषयी खूप मटेरियल आहे, माझे लेख आहेत, माझे लेक्चर्स आहेत, युट्यूब हे आहेत, माझे पुस्तकं आहेत, माझ्यावरती लिहिलेले लेख आहेत, माझ्या पुस्तकाचे विषय, हे सगळं स्टडी करून ChatGPTला माझ्यावरती एक कविता करायला सांगितली एका माझ्या फॅननी. आणि त्यांनी त्याला सांगितलं की अच्युत गोडबोलेंवरती कविता कर. त्याने हिंदीमध्ये केली. माझी हिंदी फार वाईट आहे, बोर्डात मला 100पैकी 43 मार्क पडले होते हिंदीमध्ये. आणि म्हणजे 5 मार्क जरी जास्त पडले असते तरी मी आणखीन खूपच वरचा नंबर घातला असता. तर मी असा वापर केला होता, मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नहीं म्हणून. मास्तरांनी बरोबर प्रयत्न करून काही जमलं नाही. पण त्या हिंदी विषयी आपण नंतर बोलू. पण या माझ्या फॅननी जर कविता करायला नेमकी हिंदीत केली. आता मला हिंदी माहिती, पण त्यांनी काय हे 5 का 6 सेकंदात त्यांनी कविता केली. कल्पना करा, माझ्यावरचं सगळं लिटरेचर बघून त्यांनी 5 किंवा 6 सेकंदामध्ये माझ्यावर कविता केली. आणि कविता अशी फालतू वगैरे अशी नाही, त्यात संबंध माझे पुस्तकं कुठल्या विषयांवर काय वर असं सगळं बघा काय कविता. अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई बात, कभी कोई माँ, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरे लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गाढ़ा ज्ञान, हर पन्ने पे नई उड़ान, तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े, समाज की चिंता हर दर्द समझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी रहेगी. अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरा विचार तेरा नाम तुझे. आता ही हिंदीमध्ये त्यांनी 6 सेकंदात कविता केली. ते ठीक आहे, पण त्याच्या पुढे धनंजय नावाचा एक माझा एक आणखी दुसरा फॅन, त्यांनी ही कविता दिली आणि सांगितलं ह्याचं गाणं कर. आणि 3 सेकंदामध्ये ChatGPTने त्याचं गाणं केलं आणि अक्षरशः बेशुद्ध पडलो. हे काय चाललंय, हे 2025 साली 3 सेकंदामध्ये
कोणाचा आवाज आहे, कोणाचं म्युझिक आहे, कोण नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी हे गाणं तयार करून मी तुम्हाला ऐकवतोय. तुम्ही चाल पडाल हे 3 सेकंदामध्ये त्यांनी गाणं रचून तिची चाल आणि म्युझिक देऊन ते प्रोड्यूस केलं. मी तुम्हाला पुढे काय होणार आहे आत्ताच सांगतो. म्हणजे खरं म्हणजे मी अनेक वेळेला की म्हणजे विश्वाच्या उगमापासून सुरुवात करतो. 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. मग उत्क्रांती होत माणूस निर्माण झाला. आणि माणसाच्या इतिहासातले अल्विन टॉफलर 3 टप्पे म्हणतो. एक शेती, उद्योग आणि सेवा. आपल्या जीडीपी मध्ये सुद्धा हे 3 भाग असतात. शेतीचा काळ कित्येक दशसहस्र काळ चालला, पण त्या तंत्रज्ञान फार काही वाढलं नाही. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही. आपण काल जसं जगत होतो तसंच आज, तसंच उद्या, गेल्या आठवड्यात तसंच, या आठवड्यातच, पुढच्या तसंच, महिन्यात, मग वर्षात, मग दशकात आणि मग शतकात, मग सहस्रकात. नंतर गेल्या काही शतकांपूर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि त्यात काही शतकांमध्ये जेवढी आपली प्रगती झाली ती प्रगती शेतीच्या कित्येक दशसहस्रकांच्या सुद्धा अनेक पट होती. नंतर सेवा क्षेत्र चालू झालं. मॉडर्न सेवा त्याला म्हणतो आपण. 1960 सालापासून सेवा, बँकिंग तसे खूप पूर्वीपासून होते, पण मॉडर्न सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण 1960 सालापासून सुरू झाले. त्या गेल्या काही दशकांमध्ये आपण जी प्रगती केली ही उद्योगाच्या कित्येक शतकांमध्ये झालेल्या प्रगतीची अनेक पट होती. आणि विच इन टर्न शेतीच्या कित्येक दशसहस्रकांच्या सुद्धा कित्येक पट होती. याचा अर्थ काय की प्रगतीचा जो ग्राफ आहे तो एक्सपोनेन्शियल आहे. आता आपल्याला गेल्या 10 वर्षात काय प्रगती झाली हे बघू आणि पुढच्या 10 वर्षात काय होईल आपण सांगू असं शक्य नाही. गेल्या 10 वर्षाचा अनेक पट प्रगती पुढच्या 10 वर्षात होणार. आणि त्याच्याही अनेक पट प्रगती लिनियर नाही आहे, भयानक हे आहे. पण त्याचं कारण काय? आपण एकदम बुद्धिमान झालेलो होता, हुशार झालो होतो तसं अजिबात नाही. न्यूटन जसं म्हणायचा की मी कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर यांच्या खांद्यावर आहे, तसंच आपण लाखो संशोधक जे जगभर पसरलेले त्यांच्या खांद्यावर बसलोय. आणि ते सगळं वाढतच आहे जगभर. अनेक कम्प्युटर सायंटिस्ट, अनेक लोकांच्या त्यांच्या खांद्यावर आपण लाखो अक्षरशः जगभर. त्यामुळे ही प्रगती एक्सपोनेन्शियल चालली. फक्त कम्प्युटर नाही, मेडिकल फील्डमध्ये सगळीकडे प्रगती चालली. आता कम्प्युटरची जर का तुम्ही सर्व्हिसेसची जर का तुम्ही दशकं बघाल तर त्याचे साधारण 5-6 भाग पडतात. 1960चं दशक मेन फ्रेम्सचं होतं, 70चं मिनी कम्प्युटर्सचं होतं, 80चं दशक पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 90 हे इंटरनेटचं होतं, 2000 ते 2010 पर्यंत साधारण मोबाईल कम्प्युटिंगचं होतं. आणि 2011 साली इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली जर्मनीमध्ये. आणि 2005.0 ची 17 साली झाली की फास्ट डेव्हलपमेंट होती. तर ते म्हणजे काय तुम्ही सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर एक थोडा क्विक आढावा 60, 70, 80च्या दशकातला. तर तुम्हाला म्हणतो की एआय यांच्या अगोदरच काय काय घडलं होतं. 7 साल मेन्शन होतं. मेन्शन हा हॉल आहे, तेवढ्या मोठ्या हॉलमध्ये कम्प्युटर बसलेला असायचं, एअर कंडिशनिंग लागायचं, आज चपला बूट वगैरे घालून चालायचं नाही, धूळ चालायची नाही. आज पर्सनल कम्प्युटर कुठे पडलेलं असतं, लॅपटॉप वगैरे माणसं चालतात, दूर घेऊन येतात, काम करतात. त्यावेळेस सगळं पूर्ण स्वच्छ वगैरे असायचं. माणसं पंच कार्ड घेऊन इकडनं तिकडे एंडत असायची. पण त्यावेळेला बॅच प्रोसेसिंग असायचं, टर्मिनल्स वगैरे नसायचे. तर पंच कार्ड फीड करायची, तर लिस्टिंग घ्यायचं, मग कार्ड बरोबर पंच केलं की लिस्टिंग मला बघायचं, नसेल तर ती कनेक्ट करायची, मग पुन्हा लिस्टिंग घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित पंच झाली की हे तपासून
मग ती कागद फीड केली जायची, मग रिपोर्ट यायचे, इन्व्हेंटरी असेल, पेरोल असेल, पर्चेसिंग असेल, जे काय असेल तो पण वेळ गेलेली असायची. आता रिअल टाइम मध्ये तसं नसतं, आपण की दाबली की लगेच आपलं सीट बुक होते, हॉटेलमध्ये, एअरलाईन मध्ये, सिनेमामध्ये, कुठे. त्याला रिअल टाइम म्हणतात. केल्या ताबडतोब होतं, तसं नाही नसायचं. कागद पंच करा, लिस्ट घ्या, पुन्हा दुरुस्त करा, असं करत अनेक दिवसांनी ते रिपोर्ट मिळायचे. त्यामुळे कस्टमरचा विश्वास नसायचा कम्प्युटरवरती. तर मी आयबीएम मध्ये होतो तर कस्टमरचा भीक मागायचो, बाबा तुमचं प्रोग्रामिंग करतो, आम्हाला प्रोग्रामिंग करून द्या. तर ते आम्हाला काही होळीच करायचे. म्हणजे काय, तुम्ही 10 दिवसांनी आम्हाला रिपोर्ट द्यायला, तो मॅन्युअल रिपोर्ट त्याच्या अगोदरच तयार असतं. तुम्ही कशाला, काही काही लोक द्यायचे, म्हणजे बॅच प्रोसेसिंगचे जॉब द्यायचे, डेटाबेसचे, डेटा स्टोरेजचे, बँकिंग मध्ये वगैरे असे सगळे. पण अतिशय क्रिटिकल जिथे असायचं, म्हणजे एअरलाईन रिझर्वेशन, जिथे केल्या तुम्हाला करावं लागतं, अशा प्रकारचे जॉब्स त्यावेळेला कमी कम्प्युटर पाहिजे. मग म्हणजे लोकांना कम्प्युटरची भीती वाटायची. तर पंच कार्ड घेऊन लुकून कोणाला दिवे वगैरे आज काय चाललंय ते लोकांना कळायचं नाही. त्यामुळे 2च ठिकाणी लोक चपला बाहेर ठेवून राहायचे, एक म्हणजे कम्प्युटरवरून, दुसरं नाही देऊन. पण दोन्हीकडे आज काय चालतं काही पत्ता नाही, निर्णय कसे होतात काही माहित नाही, बाहेर आपल्या चपला काढलेल्या बघा असं झालं. आणि कम्प्युटरचा वापर कसा करायचा, म्हणजे तो प्रेस्टीज होतं. क्रॅशनरकडे कम्प्युटर म्हणून फोर्डकडे म्हणून जनरल मोटर्सकडे, असं सगळं असतं. माझ्याकडे कम्प्युटर म्हणून लोक आधी हे करायचं, वापर ते फार प्रचंड मोठं व्हायचं. त्यातनं हीट जनरेट व्हायची. म्हणजे एखादा मिनियापोलिस मध्ये तर एकदा तो कम्प्युटर माळ्यावर ठेवलेला होता, पण वापरत नव्हतं. पण इतका बर्फ पडतो मिनियापोलिस मध्ये, गुडघाभर इतकी थंडी पडली होती की एखाद्याला तो कम्प्युटर चालू करतात, हीट तरी जनरेट होईल, त्याचा वापर तेवढा सरळ होईल अशी कल्पना होती. मग मिनी कम्प्युटर झाले, त्याच्या किमती कमी झाल्या, आकार कमी झाले, डेटाबेसेस आले, थोडं ऑनलाईन चालू झालं, पण तरी रिअल टाइम फार नव्हतं. त्यामुळे थोडा लोकांचा विश्वास वाढला. पण 1980च्या दशकात खरा फरक पडला. 1980च्या दशकात पर्सनल कम्प्युटर्स निर्माण झाले, ते किमती कमी झाल्या. आता मल्टीमीडिया आला, म्हणजे टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटो, हे चारही मीडिया म्हणजे मल्टीमीडिया. एकाच वेळी आपण टाईप करतो किंवा A to Z आपण टाईप करतो, ते 0 आणि 1च्या स्वरूपात कम्प्युटरवरती स्टोअर केलं जातं. आपण एखादं गाणं चालू असतं, ते पण 0 आणि 1च्या स्वरूपात डिजिटल स्वरूपात स्टोअर केलेलं असतं. व्हिडिओ चालू असतो, तो पण 0 आणि 1च्या स्वरूपात. आणि फोटो सुद्धा आपण डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईलमध्ये काढतो, ते पण 0 आणि 1च्या स्वरूपात साठवलेलं असतं. हे सगळे 0 आणि 1च्या डिजिटल स्वरूपात साठवलं जाणं, त्यातून ते डिलीट करता येणं, मॉडिफाय करता येणं, ह्याला मल्टीमीडिया म्हणतात. ते मल्टीमीडिया पीसीसच्या वेळी सुरू झालं. त्यात कलर्स आले, तर ग्राफिकल युजर इंटरफेस चालू झाला, कीबोर्ड आला, माऊस आला, आणि लोकांचा विश्वास वाढला. ते किमती पण कमी झाल्या. प्रत्येकाच्या डेस्कवर कम्प्युटर दिसायला लागले. लॉयर्स असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, सगळ्यांच्या टेबलवर दिसायला लागले, मॅनेजर्सच्या टेबलवरती दिसायला लागले. आणि त्यामुळे लोकांना त्याची भीती कमी झाली. लोकांना कळलं की आपण हा वापरू शकतोय म्हणून. आणि त्यामुळे कम्प्युटर सगळ्या ठिकाणी पसरले, सगळ्या बराबर पसरले. आणि त्यावेळेला पहिल्यांदा कम्प्युटरनी, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर आणि कम्युनिकेशन मिळून त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने पहिल्यांदा बिझनेसला एक स्टेटमेंट केलं की आता मी तुमच्या मागे धावणार नाही, की तुमचं मी आता पण काय होतं की मॅन्युअली जे करतात तेच आम्ही कम्प्युटरला करून देऊ. मी डायरेक्टली रोमन किंवा लुई फिलिप किंवा काय जो काय ब्रँड असेल त्याला त्याचा वेबसाईटवर झाला आणि मला शर्ट कुठला हवा आहे, तर शर्ट हवा आहे, नंदा शर्ट हवा आहे, साईज काय 42, कोणाला मला द्यायचं असेल तर सांगून ठेवतो. पण आणि सांगितलं की मला हाफ हवा आहे. तर तुम्हाला प्रत्यक्ष शर्ट विकत घेण्याच्या अगोदर तो कसा दिसतो, कसा फिट होतो हे तुम्हाला ऍक्च्युअली कळू शकेल ऑगमेंटेड रियालिटी नावाच्या टेक्नॉलॉजी. पण ते झाल्यानंतर तुम्ही तो विकत घेऊ शकाल. टाईल्स तर तसंच, टीव्ही जाहिरात येते, तुम्ही मोबाईलवरती बघू शकता. तुम्हाला हे ग्रॅनाइट अमुक तमुक ही कुठली टाईल, ही माझी फरशी कशी दिसेल त्या टाईलनी, हे तुम्ही टाईल विकत घ्यायच्या अगोदर तुम्हाला ते दिसतं. मग तुम्ही ते विकत घेता. तर तुम्ही डायरेक्टली टाईल्सच्या मॅन्युफॅक्चररकडूनच विकत घ्या. ते फक्त कुरिअरच्या कंपन्या राहतील तर प्रत्यक्ष मारता यायला पाहिजे. पण टाईल्सची जी दुकानं आहेत सगळी ठेवलेली अनेक ठिकाणी, मग तुम्ही आता आपण सिलेक्ट करता ह्याची काही गरजच नाही. बोटाचं तसंच, पेंट्सचं तसंच, घराचं या कलर हिरवा रंग, या कलर निळा, या कलर पिवळा, या कलर लाल, असं करू नका, फार वाईट कॉम्बिनेशन आहे. पण समजा कोणी ठरवलं
ती खोली कशी दिसेल हे प्रत्यक्ष रंग खरेदी करण्याच्या अगोदर मला दिसू शकतं. ड्युलक्स कंपनी इतर अनेक कंपन्या तुम्हाला ते सिलेक्ट करून तुमचं घर कसं दिसेल हे तुम्हाला दाखवता ऑगमेंटेड रियालिटीनी. मग तुम्ही सिलेक्ट करता बघा इथं गुलाबी घेऊ लालच्या ऐवजी असं करून तुम्ही सिलेक्ट करता. मग ते रंग प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चर खरेदी करू शकता. हे रंगांची दुकानं कशाला पाहिजे. हेच दागिन्यांच्या विषयी हेच अनेक गोष्टींच्या विषयी आज चालू झालं. फर्निचर आयकिया कंपनी आहे. तुमच्या घरात कसा फर्निचर दिसेल फार लांब मोठं किंवा लहान घेऊ मग तो सिलेक्ट करता तुम्ही. मग इथे नको आता आडवा ठेवू आपण हे असं विचारतो दिलेल्या ज्ञानावरनं उत्तर दे म्हणून. पण ते काही जमत नव्हतं आपल्याला. आता समजा त्याला डेटा दिला उदाहरण मराठीतली त्याला प्रचंड मोठं टेक्स्ट दिलं मोठं अनेक कादंबरी दिल्या तर त्यामध्ये लागण्याचे अनेक वाक्प्रचार त्याला मला मिळतील त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे तो मराठीतलं जे वाक्य आहे ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेले ते त्याला पूर्ण त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेल्या वाक्यावरनं कळेल आणि तो ट्रान्सलेशन बरोबर करेल. लक्षात आलं का तुमच्या. हा त्यातलं महत्व झालं. त्याला डेटामध्ये त्याला अनेक कादंबरी दिले तर लागले या शब्दाचे अनेक वेगळ्या तऱ्हेचे वाक्प्रचार असतील. आता सध्या हजारो कादंबरी दिल्या तर त्यात कुठे ना कुठेतरी लागला हा सगळं वेगवेगळ्या वापरलेला असेल त्याच्यावर तो शिकतो. आणि तो शिकल्यामुळे पुढे ट्रान्सलेशन करताना तो पूर्वीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय केलं होतं लक्षात घेऊन तो ट्रान्सलेशन बरोबर करू शकेल. हा त्यातला महत्वाचा लक्षात येईल. लहान मुलांना डेटावरनं शिकतो तसं आपल्याला शिकवता येईल का. दिस वॉज रेव्होल्युशनरी. याला मशीन लर्निंग म्हणतात. तर आपल्या मेंदूत जसे न्यूरॉन्स असतात मेंदूत किती कोट्यावधी न्यूरॉन्स असतात ते एकमेकांना जोडलेले असतात. तर पूर्ण जोडलेले असतात त्यांचं एक सिनॅप्स फट असते पण डॉट्स दिसून जाऊ. आता न्यूरल नेटवर्क तयार होतात. म्हणजे आपल्या भावना कुठे राग येतो आनंद होतो त्या सगळ्यामध्ये कित्येक नेटवर्क जोडली जातात तोडली जातात. तर तशी आपल्याला आर्टिफिशियली बनवता येतील का म्हणून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कची कल्पना निघाली. त्याला ANN असं म्हणतात. मग त्यामुळे त्यांनी न्यूरॉनच्या अनेक पातळ्या निर्माण केल्या की प्रत्येक पातळीवर हजारो न्यूरॉन्स. आता न्यूरॉन म्हणजे काय आपण सध्या विचारू नका. जसं बीट म्हणजे काय. बीट म्हणजे मॅग्नेट आहे का फ्लिप फ्लॉप आहे का काय हार्डवेअर म्हणजे काय तर सोडून द्या. बीट म्हणजे एक गोष्ट आहे की त्याच्यावर शून्य एक व्हॅल्यू असते. तसं न्यूरॉन एक गोष्ट आहे. शिल्पकार कसं एक दगड घेतो आपल्याला नको असलेला भाग काढून टाकतो तसं तुम्ही स्टील किंवा कुठल्याही घ्यायचा नको असलेला भाग लेथनी काढायचा का CNC मशीननी काढायचं. आता ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग किंवा जे मॅन्युफॅक्चर करायचं त्याचा वितळलेला भाग तो पावडरच्या स्वरूपात द्यायचा आणि ती डिजिटल इमेज तुम्ही जशी आता पण देता तुम्ही CNC मशीनला तर डिजिटल इमेज तुम्ही दिली तर डिजिटल इमेज प्रमाणे याचा एकावर एक थर बनवून हा भाग बनत जातो. हे सबट्रॅक्टिव्ह नाही ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे. हे 3D प्रिंटिंग सध्या चालू आहे. डेंटिस्ट्री मधल्या इतर अनेक ठिकाणचे पार्ट बनतात आज. 3D प्रिंटिंग म्हणून एक देऊळ बनलेलं आहे. 3D प्रिंटिंग म्हणून पूर्ण बिल्डिंग बनलेली. उद्या सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काय होईल. उद्या संबंध उलथा क्रांतीचं जग असणार. याचा अर्थ घाबरून जाऊ नका. तालुका सगळ्यात डेटा सायन्स आणि AI कोर्स घेऊ आपण असं करू. जे कराल तर तुम्ही एक्सलंट बना. अकाउंटिंग असेल फायनान्स असेल मेकॅनिकल असेल मुळीच सोड पण AI मध्ये काय आहे उद्या काय घडण्याची शक्यता आहे. कारण काय खालची हे सरकून जाईल उद्या तुम्हाला माहित जर असेल तर त्याला तोंड कसं द्यायचं तर आपण बदल काय करायचे आणि आपण त्याप्रमाणे अडॅप्ट कसं करायचं हे जर माहित नसेल तर तुम्ही खलास करू. मग पुढे कंपन्या खलास झालेल्या आहे. नोकिया एकेकडे म्हणतात $1 बिलियन कंपनी फिनलँड मधली. मला कस्टमर मी अनेकदा जायचो खलास. आज नोकियाचं नाव नाही आता पुन्हा वरती येते पण संपली अँड्रॉइड आल्यापासून. म्हणतात $1 बिलियन कंपनी फिनलँड मध्ये जगातली वेळ मोठी कंपनी. कोडॅक एक केवळ टेक्नॉलॉजी अडॅप्ट केली नाही म्हणून मोठमोठ्या कंपन्या खलास झाल्या. तशीच माणसं सुद्धा जे अडॅप्ट करणार नाही जे नवीन शिकणार नाही जुन्यालाच चिकटून बसतील ती माणसं आयदर नष्ट होतील पेरिफेरल फेकली जातील किंवा सेंटर व्हायचं असेल तर तुम्ही लगेच ताबडतोब डेटा मागे लागू नका. पण तुम्हाला काय चाललंय आहे ते नक्की जाणीव असली पाहिजे आणि त्याला अडॅप्ट कसं आपल्याला करायचं. एका सोसायटीने सांगितलं की तुम्ही 6 वेळेला जॉब्स बदला नाही. सिटी बँकेत अमेरिकन एक्सप्रेस नाही किंवा TCS मध्ये इन्फोसिस नव्हे. तुम्ही ज्या तऱ्हेने जॉब करता तो जॉब नष्ट होईल. जसं टेलक्लास नष्ट झाले ATM आल्यानंतर आर्टिस्ट नष्ट झाले किंवा टायपिस्ट नष्ट झाले
तसं तुम्ही तुमच्या लक्षात पण येणार नाही तोपर्यंत तुमचं जॉबचं नेचर बदललेलं असेल. तुम्ही एक शिका पु. देशपांडे म्हणाले स्टॅम्पा घडा चिकटला आयुष्यभर, हे दिवस गेले हे लक्षात ठेवा. याचा अर्थ पर्यंत धुमाकू होणार आहे, सगळं बेकार होणार आहे असं काही भाग नाही. एका एस्टिमेट प्रमाणे काहीच होणार नाही. जेवढे जॉब नष्ट होतील तेवढे तयार होतील. एका एस्टिमेट 67% जॉब जातील. मला असं वाटतं एवढं काही होणार नाही, मध्ये काहीतरी होईल. पण उरलेल्यांच्या जॉबचं प्रमाण आणि नेचर मात्र बदलेल. ज्या तऱ्हेने तुम्ही काम करता ते मात्र सतत बदलत राहील. आणि त्यामुळे तुम्ही टोज ऑल द टाइम लुकिंग फॉर की काय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची तोंड डोळ्यात असण्याची शक्यताची गरज मात्र तुम्हाला नक्की आहे असं मला वाटतं. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. एवढं मी